नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मार्केट व्हॉइस मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहोत 20 ते 24 ऑक्टोबर या आठवड्यातील शेअर बाजारातील घडामोडी आणि पुढील आठवड्याचा अंदाज। प्रथम भारतीय बाजाराचा आढावा घेऊ। या आठवड्यात भारतीय बाजारात काही प्रमाणात थांबलेली तेजी दिसली। आपला निर्देशांक निफ्टी 50 सुमारे 25,795 च्या आसपास बंद झाला। यामुळे स्पष्ट होतं की बाजाराने हलक्या प्रमाणात स्थिरता स्वीकारली आहे। बँकिंग आणि ऑटो सेक्टरमध्ये खरेदी दिसली, तर आयटी आणि मेटल सेक्टरमध्ये थोडी नफा वसुली झाली। परकीय निधी FII थोडेसे विक्रीच्या बाजूने होते, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी DII काही प्रमाणात खरेदी केली। आता आपण बघूयात जागतिक संकेत। जागतिक स्तरावर महत्त्वाच्या दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या होत्या। क्रूड ऑइलचे दर आता $60 ते 65 प्रति बॅरियलच्या आसपास येऊन थांबले आहेत। US डॉलर इंडेक्स DXY सुमारे 98 ते 99 च्या आसपास व्यापार करतोय। हे दोन्ही संकेत भारताच्या बाजारासाठी महत्त्वाचे आहेत, कारण कमी तेल दर भारतातील इम्पोर्ट खर्च कमी करतात, तर डॉलरची मजबूती किंवा अशक्तपणा रुपया बाजारावर प्रत्यक्ष परिणाम करतात। तांत्रिक चार्ट विश्लेषण। तांत्रिकदृष्ट्या पाहता निफ्टीसाठी 25,600 हा सपोर्ट लेवल आहे। जर तो टिकला तरी बाजार थांबलेला दिसू शकतो। त्याबरोबरच 26,000 च्या आसपास रेसिस्टन्स लेवल आहे। जर बाजार 26,000 उल्लंघन करू शकल्यास पुढची वाढ सुरू होऊ शकते। म्हणूनच म्हणू शकतो की सध्या बाजार थोडा सावध पण संधीसह असा आहे। पुढील आठवड्याचा अंदाज। पुढील आठवड्यात बाजाराचे लक्ष मुख्यत्वे त्या गोष्टींकडे असेल: FII आणि DII चा व्यवहार, तेल दर आणि डॉलरची हालचाल, भारतातील आणि जागतिक कंपन्यांचे निकाल। जर निफ्टी 26,000 च्या वर बंद झाल्यास तेजीचा ट्रेंड बळकट होऊ शकतो, परंतु 25,600 खाली गेला तर थोडी नफा वसुली किंवा चपळ हालचाल अपेक्षित आहे। गुंतवणूकदार सल्ला। दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरू नका, आपल्या पोझिशन्सवर नियंत्रण ठेवा। अल्पकालीन ट्रेडर्सनी बाय ऑन डिप्स या रणनीतीवर विचार करावा। ऑटो आणि फार्मा सेक्टरमध्ये सध्या स्थिर संधी दिसतात, पण IT किंवा मेटलमध्ये घाईने निर्णय घेणे टाळा। पॉडकास्ट आवडला असेल तर कृपया लाईक करा, ज्ञानभूमी मराठीला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अंदाज किंवा प्रश्न जरूर सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात। तोपर्यंत शुभेच्छा आणि हॅपी इन्व्हेस्टिंग।